म्हैसाळ विस्तारित सिंचन प्रकल्पास वन विभागाची मान्यता. माननीय अमोल डफळे यांनी दिली माहिती. जत भागातील 65 गावांना वरदान ठरणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी वन विभागाच्या परवानगीचा अडसर दूर झाल्याचे विस्तारित कामाला आता गती येणार आहे. विस्तारित योजनेचे काम रखडण्याची चिन्हे होती. गुड्डापूर कोळगिरी येथे वन विभागाच्या जागेतून ही पाईपलाईन जाणार होती. यास वन विभागाची मान्यता असणे आवश्यक होते. राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंतराव पाटील यांचे ओएसडी अमोल डफळे यांनी वन विभागाची परवानगी मिळावी व म्हैसाळची योजना मार्गी लागावी यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून वन विभागाने त्यांच्या जागेतून पाईपलाईन जाण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना आमदार जयंतराव पाटील यांनी जतच्या विस्तारित म्हैसाळ योजनेला 6 टीएमसी पाणी आरक्षित केले. या योजनेला महाविकास आघाडीनंतर आलेल्या शिंदे सरकारने 1980 कोटी 2 टप्प्यात मंजूर केले. सध्या पहिल्या टप्प्याचे काम गतीने सुरू आहे. दुसऱ्या टप्प्याचे प्रत्यक्षात काम पूर्ण झाल्यासच जत पूर्व भागात म्हैसाळचे पाणी दाखल होणार आहे. या टप्प्यातील निविदाही निघाली आहे. दुसऱ्या टप्प्यात कालव्याच्या रेषेमध्ये कोळगिरी गुड्डापूर येथे वन विभागाची जमीन येत असल्याने प्रकल्पासाठी वन विभागाकडून मंजुरी घेणे आवश्यक होते. हा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून केंद्रीय वन मंत्रालयाच्या नागपूर विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आले होते. सदर प्रकल्पास लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी अमोल डफळे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. शुक्रवारी वन विभागाचे महानिरीक्षक चंदूलाल तहसीलदार यांनी वन विभागाच्या प्रधान सचिवांना काही अटी व शर्ती अन्वये या योजनेच्या कोळगिरी गुड्डापूर ग्रॅव्हिटी मेनबाबत मंजुरी देत असल्याबाबत कळविले. त्यामुळे जत तालुक्याच्या दुष्काळमुक्तीच्या या योजनेला आता गती मिळणार आहे. Press the bell icon on the video and never miss another update.